ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रकाश आणि मीठ या निसर्गातील दोन महान वस्तूंचं उदाहरण घेऊन आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना प्रकाशाचे गुण आणि मिठाचे गुण आत्मसात करण्यासाठी पाचारण करत आहे. प्रकाश म्हटला म्हणजेच आपल्याला प्रकाशाचं महत्व समजते. जेव्हा मनुष्याला अंधारात चाचपडण्याची पाळी येते किंवा वेळ येते, तेव्हा प्रकाश पटकन आला पाहिजे. प्रकाशाने अंधकार नाहीसा केला पाहिजे अशी आपली समजूत असते. थोडा क्षण सुद्धा आपण अंधारात राहू शकत नाही. आणि प्रकाशाचं महत्व काय आहे हे आपल्याला त्याच वेळेला समजू शकते. परंतु जर प्रकाशाचं आपण गुणधर्म बघितलं तर प्रकाश स्वतःला प्रकाश देत नाही, तर प्रकाश हा दुसऱ्यासाठी कार्य करत असतो. अंधारात लपून बसलेली वस्तू शोधण्यासाठी प्रकाशाचा वापर केला जातो. आणि म्हणूनच प्रकाश स्वतःसाठी कार्य न करता इतरांसाठी कार्य करत असतो, अंधकार नष्ट करण्यासाठी कार्य करत असतो. त्याचप्रमाणे मिठाचा गुणधर्म, कोणीच मीठ असंच खात नाही, तर मीठ स्वतःसाठी कार्य करत नाही, तर इतरांच्या जीवनामध्ये रुची आणण्यासाठी, जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी मीठ कार्य करत असते. म्हणजेच प्रकाश आणि मीठ ही दोघेही इतरांचं जीवन फुलविण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी, इतरांचं जीवन रुचकर बनवण्यासाठी, चविष्ट बनवण्यासाठी कार्य करत असतात. आणि म्हणूनच या दैनंदिन जीवनातील हे दोन महान वस्तूंचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत असताना सांगत आहे की तुम्ही सर्वजण पृथ्वीवरचे मीठ व जगातील प्रकाश आहात. परंतु हा जर प्रकाश स्वतःसाठी कार्य करू लागला आणि मीठ फक्त स्वतःसाठीच कार्य करू लागले, तर त्याच्याने अंधकार नाहीसा होणार नाही आणि जीवन किंवा जेवण रुचकर बनणार नाही. जेव्हा आपल्यामधील प्रकाश आपण इतरांसाठी देतो, मीठ म्हणून इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा ते अधिक रुचकर बनत असते, अधिक प्रकाशमय बनत असते आणि त्याचे फळं आपल्याला दिसत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्यामधील प्रकाश काय आहे ते ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रकाश म्हणजेच एक पॉझिटिव्ह एनर्जी. आपल्याकडे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी आपल्यामध्ये भरभरून भरलेली आहे, त्या पॉझिटिव्ह एनर्जीला आपण दररोज बाहेर काढलं पाहिजे. जी एनर्जी आपलं जीवन प्रकाशमय बनवणार आहे, जी एनर्जी आपल्याला सकारात्मक विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे, जी एनर्जी किंवा जो प्रकाश आहे, जो पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ते आपल्याला इतरांचं जीवन फुलवण्यासाठी मदत करणार आहे, तो प्रकाश आपल्या जीवनामधून बाहेर काढण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि मीठ म्हणजेच आपले चांगले वर्तन, आपल्यामधील असले चांगले गुण, या चांगल्या कार्याद्वारे आपल्याला इतरांच्या जीवनामध्ये मीठ आणून त्यांचं जीवन रुचकर बनवण्यासाठी पाचारण करत आहे. इतरांच्या घावावरती, वेदनेवरती मीठ न चोळता त्यांच्या जीवनामध्ये मीठ बनून त्यांचं जीवन फुलवण्यासाठी, जीवनामध्ये अधिक रुची आणण्यासाठी, त्यांचं दुःख सारून त्यांची सेवा करण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि म्हणून एका बाजूने प्रकाशाचा गुणधर्म, दुसऱ्या बाजूने मिठाचे गुणसत्व आपल्याला आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पाचारण करत आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनावरती विचार करूया, मननचिंतन करूया. खरोखरच मी माझ्यामधील प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या कुटुंबामध्ये इतरांना देण्याचा प्रयत्न करतो का? आणि मीठ बनून मी इतरांचं जीवन रुचकर बनवण्याचा प्रयत्न करतो का? याच्यावरती आपण मननचिंतन करूया. ख्रिस्त जो प्रकाश आहे, ख्रिस्त ज्याने आपल्या जीवनाला अधिक कलाटणे देऊन रुचकर बनवलेला आहे,
त्या ख्रिस्ताचं अनुकरण करूया, त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया, आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करूया. आमेन.